हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी साक्षी तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर तुम्हाला माहीतच असेल आज सकाळीच अमावस्येला सुरुवात झाली आहे. तर अमावस्येच्या दिवशी मी काय करते, घरातलं सगळं जाळं वाटं काढून टाकते, जेणेकरून आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर निघून जाते. आणि जाळं जर आपण असं झाडून असं बघितलं तर नाही दिसत, पण झाडू जवळ घेऊन जर बघितलं ना तर जाळं लगेच व्यवस्थित दिसतं आणि ते आपल्याला काढता पण येतं. तसंच मी अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेला असं म्हणजे रोजच आपलं हे मुख्य प्रवेशद्वार आहे ना तो पुसून घेते. चांगलं असं ओल्या कापडाने पुसून मग त्याच्यावरती सुक्या कापडाने पुसून घेते, जेणेकरून आपल्या दरवाजावरची जी धूळ वगैरे बसलेली असेल ती निघून जाते आणि निगेटिव्हिटी निघून जाते. आपल्या निगेटिव्हिटी घरात येणे, ती वाईट शक्ती कोणत्याही आपल्या घरात येत नाही. त्यामुळे असं आठवड्यातून नाहीतर अमावस्या पौर्णिमेला तरी तुम्ही असं प्रवेशद्वार नक्की पुसत जा. त्यानंतर झाडू काढताना आपला झाडू हा बाहेरच्या दिशेनेच सकाळी बाहेरच्या दिशेलाच असं मारायचा, जेणेकरून घरातली जी निगेटिव्हिटी असेल ती निघू शकते. असं बाहेरच्या याच्याने झाडायचं, तसं झाडूला पाय लागू द्यायचा नाही. जर चुकूनच आपल्याकडून झाडूला पाय लागला तर त्याच्या आपण पाय पडून घ्यायच्या आणि झाडू हा आतमध्ये ठेवून द्यायचा. तो कोणालाही म्हणजे असं समोर दिसला नाही पाहिजे, आतमध्ये ठेवून द्यायचा. तर तसंच मी असं मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला, अमावस्येला असं पाण्यामध्ये लादी पुसण्यासाठी खडा मीठ, हळद, गोमूत्र हे टाकून छान असं मिक्स करून ह्याने लादी पुसते. तसं हे अँटीबॅक्टेरियल तर आहेच, तसंच सायंटिफिकलीसुद्धा आपल्या घरातील जी पण नेगेटिव्हिटी असते ती अशा प्रकारे लादी पुसली तर बऱ्यापैकी बाहेर निघून जाते आणि घरातील जीवजंतूसुद्धा मरण्यासाठी फायदा होतो. तर असं मी शुक्रवारी, मंगळवारी, गुरुवारी, अमावस्या, पौर्णिमेला जे पाण्याचा हंडा आहे ना हा रोज असा घासून घेत. तसं तर मी रोजच घासते, पण तर स्पेशली मंगळवारी, शुक्रवारी, असं गुरुवारी असं घासून स्वच्छ धुवून मगच त्यात पाणी भरून ठेवते. त्यानंतर अमावस्येला, पौर्णिमेला आपल्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं असतं. हळदीचं लेपन करून जेणेकरून आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही, म्हणून हळदीचं उंबरठ्यावरती लेपन केलं जातं. आणि हे लेपन अमावस्या दिवशी, पौर्णिमेला नक्कीच तुम्ही पण करा. तर आता मला इथेच देव घासायचे होते, त्याच्यामुळं मी हे बेसिन स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतरच मग ते मी देव घासणार आहे. तर मी आता पंचामृताने देव घासणार आहे. तर पंचामृत घेतलं आणि देवांना घासलं तर छान निघतात पंचामृताने पण देव. व्यवस्थित असं घासून घ्यायचं आणि घासल्यानंतर लगेच त्यांना देवांना स्वच्छ कपड्याने पुसून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपले हे पित्तळाचे वगैरे देव असतात त्यांना डाग वगैरे पडत नाही. आणि बाप्पांची मूर्ती छान अशी निघाली. त्यानंतर बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून ठेवलं. तर याच पद्धतीने मग सगळे मी देव घासून स्वच्छ करून त्यांना ठेवलं. तर देव यायची मूर्ती पण छान निघाली. तर बघू शकता मी सगळे देव घासून वगैरे ठेवून असे पुसून असे सुकत ठेवलेत देवांचे भांडे वगैरे, म्हणजे कसं ते लवकर सुकतील.
त्यानंतर मग पूजा करायला घेतली, पूजा करून घेतली, दीप प्रज्वलित करून घेतला. इथे आता माझी पूजा चालली आहे. तर अमावस्येच्या दिवशी काही उपाय करायचे असतात. आपल्याला एक नारळ, कोरा नारळ घ्यायचा असतो आणि तो आपल्या दारातून आपल्याला फोडायचा असतो. तो आपल्या जागेवाल्यासाठी असतो, त्याचा तो मान असतो, तो आपल्याला द्यायचा असतो. तो नारळ फोडून आपल्याला त्याचे 5 तुकडे देवघरात ठेवायचे असतात आणि आपल्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्याला ते प्रसाद म्हणून द्यायचं असतं. तसंच या दिवशी आपण एक नारळ आपल्या घरावरून उतरवून तो वाहत्या पाण्यात विसर्जित करायचा असतं, ज्याने काही घरात काही इडापिडा वगैरे असतील तर त्या निघून जातील त्यासाठी. तर झाली आहे आजची पूजा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एका नवीन छानशा व्हिडिओ व्लॉगमध्ये.